नमस्कार, मी आकाश भोसले. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एका वेगळ्या विषयाला घेऊन आजचं हे आपलं पॉडकास्ट असणार आहे. विषय आहे जनतेला मोफत सोयीसुविधा देणे म्हणजेच रेवडी संस्कृती वाढवणे. हे आत्ताच का वाटू लागलंय? दिल्ली आणि पंजाबमध्ये केजरीवाल सरकारने मोफत सुविधांच्या आश्वासनाने निवडणुका जिंकल्याने इतर पक्षांना धडकी भरली आहे का? या विषयाच्या अनुषंगाने आजचं हे पॉडकास्ट असणार आहे आणि या पॉडकास्टमध्ये माझे सहकारी विकासजी कुचेकर हे सुद्धा सहभागी आहेत. एकूणच या विषयाची सुरुवात करीत असताना खरं तर हा विषय प्रकर्षाने आज का चर्चेला जातोय याचं विविध माध्यमांमध्ये वार्तांकन का होत आहे, विरोधी बाकावरची मंडळी याबाबत का बोलतायत, या सर्वच अनुषंगाने खरं तर आज आपण बोलणार आहोत. एकूणच एका बाजूला स्वातंत्र्यानंतरचा हा एकूणच अमृत महोत्सव साजरा करीत असताना एकूण हे जे काही विषय चर्चिले जात आहेत, ज्या अनुषंगाने आपण बघतोय की स्वातंत्र्यानंतर 1952 नंतर ज्या काही सार्वत्रिक निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये अनेक पक्षांनी आपला जाहीरनामा, अनेक सुविधांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकूणच जनतेसमोर मांडून, आपल्या पक्षाचा जाहीरनामा मांडून या निवडणुका जिंकलेल्या आहेत. जनतेने सुद्धा भरघोस असं मतदान खरं तर त्या पक्षांच्या बाजूने केलेलं आहे. मात्र आज एकूणच ही रेवडी संस्कृती आणि रेवडी संस्कृतीचं राजकारण हे विषय का चर्चेले जात आहेत यावर सुद्धा खरं तर आपण नजर टाकूयात. आपल्या देशात रेवडी वाटून मते मागण्याची संस्कृती रुजत असून ती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मते मिळवण्यासाठी मतदारांना खुश करणाऱ्या मोफत सेवा सुविधा देण्याच्या राजकारणावरती टीका केली. नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी रेवडी संस्कृतीपासून सावध राहावे असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. उत्तर प्रदेशातल्या जालन जिल्ह्यातील ओराई तालुक्यात सुमारे 14,850 कोटी खर्चून बांधलेल्या 296 किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर ते एका जाहीर सभेमध्ये बोलत होते. या सभेत बोलताना मतांसाठी जनतेला मोफत सेवा वस्तू वाटप करणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांनी टीकेचं लक्ष्य केलं. रेवडी संस्कृतीचे लोक नवे द्रुतगती महामार्ग, नवे विमानतळ किंवा संरक्षण कॉरिडॉर कधीच बांधणार नाहीत, मात्र रेवडी वाटून लोकांना विकत घेतील. आपण सर्वांनी अशा विचारसरणीला पराभूत करून राजकारणातून रेवडी संस्कृतीला हटवायचे आहे असे सुद्धा मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यानंतर एकूणच आपण पाहतोय की विरोधी बाकावरची जी काही मंडळी आहेत त्यांनी यावरती टीका केली. आणि खरं तर हा एकूणच रेवडी संस्कृतीचा जो काही वाद आहे, रेवडी संस्कृतीचं जे काही राजकारण आहे ते एकूणच न्यायालयात गेल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या मोफतच्या खैरातींवर बंदी घालावी अशा विनंतीची याचिकाही ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. अशी आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करावी असे उपाध्याय यांचं म्हणणे आहे. खरं तर या एकूणच प्रकरणाला घेऊन जशी आपण विषयाची सुरुवात केलेली होती त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दिल्ली आणि पंजाबमध्ये केजरीवाल सरकारने एकूणच मोफत सुविधांच्या आश्वासनाने निवडणुका जिंकलेल्या आहेत. मात्र आता एकूणच ही रेवडी संस्कृती विरोधी बाकावरच्या पक्षांना खरं तर त्यांच्या मनात धडकी भरवणारी का आहे हा प्रश्न सुद्धा आता विकासजी उपस्थित होता. आकाशी, आपण जो आज चर्चेचा विषय आपण या ठिकाणचा घेतलेला आहे की भारतामध्ये रेवडी संस्कृतीचं
वाढ होती का, आणि या संबंधाने माननीय पंतप्रधानांनी केलेलं भाष्य आणि त्या भाष्याच्या पाठीमागचा असणारा मतितार्थ असा होता की त्यांना बोलायचं हे होतं की राजकीय पक्ष मतदारांना निवडणुकीच्या वेळेस विविध आश्वासनं दिली जात आहे आणि या आश्वासनातून मतदारांची दिशाभूल करून किंवा लोकांना मोफत सुविधा देऊन सुविधा देण्याच्या आश्वासनातून ते पक्ष सत्तेवरती येतात आणि ज्यावेळेस सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं जर त्या सुविधा लोकांना त्यांनी दिलेल्या आश्वासनं जर त्यांनी पूर्ण केली तर देशाचे जीडीपीचा किंवा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि लोक आळसी बनतील खऱ्या अर्थानं. मग तिथं देशाची जी प्रगती आहे किंवा तरुणांचं तो भवितव्य आहे हे अंधारमय होईल अशा स्वरूपाची भूमिका माननीय पंतप्रधान यांनी मांडलेली आहे आणि या रेवडी संस्कृती त्याला त्यांनी नाव देताना रेवडी संस्कृती हे नाव दिलेले आहे. मुळातच याचं राजकारण या ठिकाणी अशा पद्धतीने मला या राजकारणात माननीय पंतप्रधानांना पाहत असताना माननीय पंतप्रधानांना हे का बोलावं लागलं हा महत्वाचा मुद्दा मला वाटतं की या ठिकाणी चर्चेला गेला पाहिजे, या ठिकाणी तो मांडला गेला पाहिजे. मुळातच एका जन आंदोलनातून एका राजकीय पक्षाची स्थापना झालेली आहे ते म्हणजेच आम आदमी पक्ष. या आम आदमी पक्षाने दिल्लीचं राजकारण करत असताना या दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांनी दिल्लीकरांना मोफत वीज, मोफत पाणी, आरोग्याच्या सुविधा, मोफत शिक्षण या संबंधीच्या सुविधा देऊन अशी मोफत देण्याच्या आश्वासनं देऊन सत्तेवरती आलं. गेली सरकार त्यांनी 2 वेळेचं सरकार त्यांनी 10 वर्ष सत्ता आज भोगलेले, तिसऱ्यांदाही त्यांना सत्ता त्या ठिकाणी मिळालेले या मोफत सुविधेच्या नावाखाली. मग प्रश्न निर्माण या ठिकाणचा मला पडतोय की माननीय पंतप्रधान ज्या पद्धतीने म्हणतात की लोकांना जर मोफतची जर हे लावलं तर ते राज्याच्या किंवा शासकीय तिजोरीवरती त्याचा मोठा परिणाम होईल आणि देशाचं कर्ज वाढेल किंवा अशा पद्धतीचं त्यांचं जी मांडणी केली जाते की युवकांचा भवितव्य अंधारमय होईल अशा पद्धतीची मांडणी माननीय पंतप्रधानांकडे सांगितलं जातंय आणि म्हणूनच त्यांच्या याच मताला अनुसरून ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी जी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे त्यातही त्यांचं असं म्हणणं आहे की मोफत सुविधाची किंवा आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांवरती बंदी घालावी किंवा यांची मान्यता रद्द करण्यात यावी ही जी त्यांची मागणी आहे ही मागणी राजकीय दृष्टिकोनातून केलेली आहे का? हे आता हे जे काय मोफत देणार आहेत हे फक्त केवळ आता या 2-4 वर्षातच होत आहे का 5-10 वर्षातच सुरू झालेलं आहे का? तर मला असं वाटतं की नाही. या सर्वाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्याला मला वाटतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून आज अमृतोत्सव साजरा करत असताना पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा पण विचार या ठिकाणी करायला हवा आणि त्या विचारापासून जर आपण असं केलं तर मला असं वाटतं की हे संपूर्ण चाललेलं जे राजकारण आहे हे देश लोकांना भुलवण्यासाठी किंवा लोकांना दिशाभूल करण्यासाठी चाललेलं राजकीय षडयंत्र आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्की विकास. आणि एकूणच रेवड्याचं राजकारण जर आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना ज्या आहेत त्या आखल्या गेल्या असल्या तरी अशा प्रकारच्या म्हणजे फुकटेपणाला कधी थारा दिला गेलेला नाही. एक अपवाद म्हणजे 1995 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या युतीने मुंबईतील 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरे देण्याची केलेली घोषणा. खरं तर अर्थात हे आश्वासन त्या सरकारला पुढे युतीचे सरकार आल्यानंतरही पुरे होणे अशक्यच होते. एकंदरीत राजकारण्यांच्या या वृत्तीमुळे लोकही मग निवडणुका आल्या की अशा आश्वासनांची वाट पाहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवड्या वाटण्याची काही पक्षांची सवय असल्याचा उल्लेख जो केलेला आहे. एकूणच उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता खरं तर आम आदमी पार्टीला त्यांनी लक्ष केलेलं आहे. केजरीवाल यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना आपले सरकार सर्वसामान्य लोकांना काही सुविधा मोफत जरूर देते, मात्र आपल्या मर्जीतल्या काही विशिष्ट उद्योग समूहांवर आपण काही कृपादृष्टी ठेवत नाही असा टोला सुद्धा लगावलेला आहे. आणि एकूणच आपण विकासजी पाहतो की या एकूणच रेवडी संस्कृतीला किंवा एकूणच रेवडी राजकारणाला घेऊन टीका होताना सुद्धा दिसून येते. मोदी यांनी या रेवडी संस्कृतीवर हल्ला चढवताना 2 बाबींचा उल्लेख केला.
राजकीय पक्षांचे खरे काम कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेणे तसेच विकास कामांना गती देण्याचे असते असं ते म्हणाले. पण जे या रेवडी संस्कृतीला खतपाणी घालतात ते कधीही एक्सप्रेस, मी जसं म्हटलं विकासजी की एक्सप्रेस मार्ग असतील, विमानतळे असतील, डिफेन्स कॉरिडॉर उभारण्याचे काम करीत नाहीत, अशी टीका सुद्धा त्यांनी या भाषणावेळी केलेली आहे. आकाशी, अगदी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना की 1995 साली युती सरकारने ज्या पद्धतीची घोषणा केलेली होती मोफत आश्वासनाची, या संबंधाने मी एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेलेली होती आणि ही केस होती अलगा टेलिस विरुद्ध मुंबई महापालिका. या केसचा AR 1986 SC 180 या प्रकरणी मुंबईमधील झोपडपट्टी व फुटपाथवरील निवाऱ्यांच्या हक्कांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता आणि या न्याय निर्णयामध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की निवाऱ्याचा हक्क याचा अर्थ केवळ डोक्यावर छप्पर असण्याचा असा नाही, तर मानव म्हणून जीवन जगणे व विकास करणे त्याला शक्य होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण पायाभूत सुविधा जीविताच्या हक्कासाठी आवश्यक गरज म्हणून निवाऱ्याचा हक्क हा शब्द वापरला आहे. तेव्हा त्यास मूलभूत हक्क म्हणून हमी दिलेल्या हक्कामधून समावेश मानलं पाहिजे असंही न्यायालयाने त्यात म्हटलंय. मात्र अलीकडील काही घटनांमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये झोपडपट्ट्या व गरिबांची घरे पाडण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवाऱ्याच्या हक्कास जीवितेचा हक्क म्हणून मान्यता देण्यात येत नाही असं अस्मिता एच पटेल 2008 SC 19 या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने असा न्यायनिर्णय दिला आहे की आरोग्य परिस्थितीसाठी झोपड्या जबाबदार आहेत. पर्यायी मोफत जागा देऊन सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण धारकांना दिलेले बक्षीस म्हणजेच पाकिट मारणाऱ्याला दिलेले बक्षीस होय असंही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तसेच हेमराज विरुद्ध पोलीस आयुक्त 2000 या प्रकरणी न्यायालयाने असे प्रतिपादन केले आहे की जर तुम्ही सार्वजनिक जमिनीवरती कब्जा केला असेल तर मूलभूत हक्कावर बोलण्याचा तुम्हाला कोणताही कायदेशीर हक्क नाही. जर सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणला मुभा दिली तर अराजकता माजेल. मुंबईमध्ये न्यायालयाने झोपडपट्ट्यासाठी 1 जानेवारी 1995 ही सीमारेषा दर्शक तारीख निश्चित करून त्यानंतर येणाऱ्या सगळ्या झोपडपट्ट्यांना बेकायदेशीर ठरवण्यात आलेलं होतं. याचाच अर्थ जे राजकीय पक्ष ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये फक्त आश्वासनं देतात आणि त्या आश्वासनाचं कायदेशीर परिणाम पुढे काय होतील याचा त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये विचार केला जात नाही का, हा प्रश्न मला त्या ठिकाणी पडतो. मग जर माननीय पंतप्रधान जर रेवडी राजकारणावरती बोलत असतील किंवा रेवडी राजकारण हे देशाला घातक आहे असं जर म्हणत असतील तर मला हा एक प्रश्न पडतोय की भाजपाने आत्ताच 2022 मध्ये जी खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या संबंधाने जो जाहीरनामा दिलेला आहे, या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देणार, दरवर्षी 2 सिलेंडर फ्री मध्ये देणार, हा भाजपाचा जाहीरनामा माननीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी तो प्रसिद्ध केलेला होता. त्या ठिकाणी त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं नमूद केलेलं होतं की भाजपा आज या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करत असताना त्याच्यात असं म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांसाठी शेती क्षेत्रासाठी सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, 5 वर्षात प्रत्येक कुटुंबाला किमान एका सदस्याला रोजगार दिला जाईल, स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक जिल्हा ठिकाणी कोचिंग कॉलेजची मोफत व्यवस्था केली जाईल, युवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक ब्लॉक मध्ये ITI स्थापन करण्यात येईल. अमित शहा यांनी हेही सांगितलेलं होतं की माननीय पंतप्रधानांच्या नावाने जी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थींना दरवर्षी दिवाळी आणि होळीच्या ठिकाणी मोफत 2 सिलेंडर दिले जातील. मग हे रेवडी राजकारण नव्हतं का, हा प्रश्न या ठिकाणी पडतो. मग आपण केलं ते मात्र त्याला काय म्हणतो, आपण केलं ते चांगलं आणि दुसरं करायला लागलं की त्या ठिकाणी रेवडी राजकारण,
हा प्रश्न मला वाटतं की या ठिकाणी याच्यावरनं टीका टिप्पणी विरोधाकडनं आता मोठ्या प्रमाणावर होतात आपल्याला दिसत आहे. नक्कीच विकत आहे. आणि याचा रोग जरी आपण लक्षात घेतला तरी आपल्या एक लक्षात येईल की गुजरातेत काँग्रेस पूर्णपणे कोलमडून पडली असल्याने पंजाब जिंकणारा आप हाच मोदी यांना आपला प्रतिस्पर्धी वाटत असल्याचे त्यांच्या एकूणच त्या भाषणावरून आपल्या लक्षात येते. मात्र हमने तो बुरा किया या केजरीवाल यांच्या प्रश्नामागील खरं तर गृहीतकी ही तपासण्याची गरज आहे. याचे कारण देशात कल्याणकारी योजना राबवताना काही आर्थिक शिस्तही पाळावी लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना काही जीवनावश्यक सेवा सवलतीने कल्याणकारी राज्याची उपलब्ध करून दिल्या जातात, पण अशा सवलती या लक्षाधारित असाव्या लागतात. सरसकट पैसा देणे हे आर्थिक बेशिस्तीचं उदाहरण विकासजी समजलं जातं. कल्याणकारी कार्यक्रम आणि सरकारची आर्थिक शिस्त यांचा मेळ घालावा लागतो. ते संतुलन ढळून न देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्यच असतात. केजरीवाल सेवा उपलब्ध करून देताना गरीब श्रीमंत असा भेद करायला तयार नाहीत, ही निश्चित आक्षेपार्ह बाब समजली जाते. धनदांडग्यांनाही ती सेवा मोफत देणे हा केजरीवाल यांचा अट्टहास आहे. सरकारी तिजोरीवरील हा अनाठायी भार एक दिवस राज्य दिवाळखोरीत घेऊन जाऊ शकते. मात्र याचा विचार ही केजरीवाल करायला तयार दिसत नाहीयेत. अर्थात ही फुकट्यांची संस्कृती हे आपल्या देशाचे जुने दुखणे आहे आणि त्यास देशातील सर्वच पक्ष यांना त्या प्रकारे जबाबदार आहेत. मोदींनी विरोधकांवर जोड उडवली असली तरी भाजपच्या सरकारनेही अशा प्रकारची, जसं विकासजी आपण सांगितलं, अशा प्रकारची खिरापत ही वाटलेलीच आहे. असे उपक्रम त्यांनी सुद्धा घेतलेलेच आहेत. आपले ते कल्याणकारी कार्यक्रम आणि इतरच्या त्या रेवड्या असं खरं तर आज आपल्याला भाजप बोलताना विकतजी दिसून येत आहे. आंग्ल भाषेत देअर इज नो फ्री लंच इन द वर्ल्ड अशा आशयाचा बहुचर्चित वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्हाला जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, म्हणजेच त्या बदल्यात कधी ना कधी तुमच्याकडून काहीतरी किंमत वसूल ही केली जाणारच. केजरीवाल यांना या वाक्यप्रचार माहीत नसणे केवळ अशक्य आहे. तरीही ते अनेक सेवा सुविधा जनतेला फुकट उपलब्ध करून देत आहेत. दिल्लीतील 18 लाख विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून आपण त्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देत असल्याचा आव आणला असला तरी त्याच वेळी एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. मात्र देशात असे एक नव्हे अनेक केजरीवाल आहेत आणि कोणताही राजकीय पक्ष या फुटकेबाजीला आळा घालायला तयार नाहीये. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून आर्थिक शिस्तीला फाटा देणे हा आता पायंडा पुढू पाहत आहे. ही बाब काळजी करण्याजोगी आहे. सर्वांचे हित साधणारे कठोर निर्णय लोक स्वीकारतात हे राजकारण्यांनी समजून घ्यायला हवं. असं आपण जर एकूणच सोशल मीडिया जर विकतजी हाताळला तर त्यातूनच्या ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत हे दिसून येतं. आता तुम्ही जी विकासजी खरं तर जी महत्वाची मांडणी केलेली आहे की एका बाजूला जरी केजरीवाल अशी आश्वासनं घेऊन जर जनतेसमोर जात असतील, मात्र आपण त्यावरती टीका करताना आपल्या पक्षाने काय केलंय खरं तर याचा विचार सुद्धा माननीय पंतप्रधान खरं तर नरेंद्र मोदी आणि एकूणच पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा जे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेवरती काम करतायत त्यांनी सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं. आकाशी मुळातच आपल्या घटनेमध्येच आपल्याला असं नमूद करण्यात आलेलं आहे की लोकशाही व्यवस्थेनुसार लोकांना मोफत सामान अथवा सुविधा देण्याच्या घोषणा करण्याचा राजकीय पक्षांचा घटनात्मक अधिकार हे आहे असं जे म्हटलं जातं. याच्यामध्ये घटनेमध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की राज्याच्या एक अपार्य परिस्थितीमध्ये राज्यातला कुठलाही व्यक्ती जर त्याच्यामध्ये वर्धक्य असेल, अर्धक असेल किंवा त्याला जगण्याची अशी कुठली परिस्थिती निर्माण झालेली असेल तर अशा वेळेस राज्याचं ते कर्तव्य बनतं किंवा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य म्हणून आपण स्वीकारलेले आहे. या आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा जो जाहीर घोषणापत्र आहे या घोषणापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनाम्यामधील अनुच्छेद 25 मध्ये असे नमूद केले की प्रत्येकास अन्न, वस्त्र, निवारा व वैयक्तिक देखभाल आणि आवश्यक सामाजिक सेवासह स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य व सुव्यवस्था यासाठी पर्याप्त जीवन मिळण्याचा हक्क आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय समूहाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय समूहाच्या सदस्यत्वाच्या अनुषंगानं 10 डिसेंबर 1948 ला जो
आंतरराष्ट्रीय समूहाने मानवी हक्काचा जाहीरनामा जो घोषित करण्यात आलेला आहे त्या जाहीरनाम्यातल्या कलम 25 मध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे. मग ती आपल्यावरती बंधनकारकच आहे. त्याचबरोबर ती याच्यामध्ये पुढे असंही म्हटलेलं आहे की प्रत्येक बेरोजगारी, आजारपण, विकलांग, वैधत्व किंवा वर्धुत्व या प्रसंगी किंवा नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीत अन्य उपजीविकेचा अभाव असताना संरक्षण मिळण्याचा हक्क असेल. तसेच माता व बालके यांना विशेष देखभाल व सहाय्य मिळण्याचा हक्क असेल. मग केजरीवाल या हक्काप्रमाणे वैश्विक जाहीरनाम्याप्रमाणे जर अशा पद्धतीने सर्वांनीच सगळेच आतापर्यंतच्या मला वाटतं की पहिल्या सार्वत्रिक निवडणुकापासून ती आताची शेवटची झालेली सार्वत्रिक निवडणुका या सगळ्याच पक्षांच्या जाहीरनामे जर आपण पाहिले तर आज आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी याच्यातूनच हे जाहीरनामे फिरताना दिसतात. मग तेच तर आहे. तर मग आत्ताच हे रेवडी राजकारण का आलेलं आहे? जसं आता तुम्ही म्हटलात की आता गुजरातच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत आणि या गुजरातच्या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थानं भाजपचं जो विरोधी पक्ष म्हणून ज्याच्याकडे कोणी भाजप पाहत असेल तर ना तो काँग्रेसला पाहतोय ना अन्य कुठल्या पक्षाला तो विरोधी पक्ष म्हणून पाहतोय. तो विरोधी पक्ष म्हणून आपला पाहतोय आणि आपनी या नागरी सुविधा मोफत देण्याच्या नावाखाली केलेलं जे सत्तांतर आहे, मग पंजाबचं सत्ता काबीज करण्याचा असू द्या, दिल्लीचं पुन्हा 3 वेळेचं सत्ता काबीज करण्याचा असू द्या, याच्यामुळे कदाचित हे रेवडी राजकारण पुढे केलं जातंय का हाही प्रश्न मला असं वाटतं या ठिकाणी पडायला आहे. नक्कीच विकास. आणि एकूणच या रेवड्याच्या राजकारणावरती मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. खरं तर या मोफतच्या रेवड्यांचा विषय हा भरपूर गुंतागुंतीचा, आंतरराष्ट्रीय, आर्थिक आणि ऐतिहासिक असा आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील कुख्यात राजा निरो हा रोम जळत असताना बासरी वाजवत होता, हे तुम्ही ऐकलं असेल. मात्र याच निरोने त्यानंतर रोमन साम्राज्यातील बाकीच्या भागातून लूट करून रोमच्या नागरिकांना मोफत धान्य वाटप केलं होतं. त्यातील एक मोठा वाटा त्याने स्वतःसाठी देखील ठेवला होता. फुकटच्या रेवड्यांबाबत ही एक महत्वाची गोष्ट आहे की त्याचं वाटप करणाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. या रेवड्यांच्या केंद्रस्थानी त्यासाठीचा पैसा कुठून येतो हा मुख्य प्रश्न आहे. मला असं वाटतं की त्यामुळं कुठंतरी देशाचे पंतप्रधान या रेवडे संस्कृतीला विरोध करतायत का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. मग मुद्दा या तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलेला आहात की माननीय पंतप्रधानांनी जो मुद्दा मांडलेला आहे की बाबा फुकटचं जनतेला सवय लावणं ही देशाच्या हितकारक असेल किंवा अपायकारक असेल किंवा देशाच्या भवितव्याला बाधा ठरणारी गोष्ट आहे. जर तसं असेल तर मग घटनाकारांनी घटनेमध्ये जे नमूद केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे की आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या जे जाहीरनाम्यातल्या तुम्ही स्वीकारलेले आहे त्यामध्ये अनुच्छेद 12 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की प्रत्येक राष्ट्र सर्वोच्च दर्जाच्या शारीरिक व मानसिक आरोग्य उपभोगण्याच्या प्रत्येकाच्या हक्कास मान्यता देईल आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्यासाठी उपाययोजना हाती घेईल. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 47 मध्ये असं म्हटलेलं आपल्या की ज्यामध्ये पोषणाची व राहणीमानाची पातळी उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असल्याची तरतूद केली असून आरोग्याचा हक्क व अनुच्छेद 21 मधील जीविताचा हक्क असल्याचे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मग जर असे असेल तर मग जी आज खऱ्या अर्थानं शासकीय रुग्णालयातून नागरिकांना ज्या आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत या सुविधेला जर त्या मोफत न देता त्या जर खऱ्या अर्थानं त्याचे पैसे मोजायची वेळ आली तर आज आपल्याकडं गरिबी रेषेखाली राहणारी जी संख्या आहे ही मोठ्या प्रमाणातली संख्या आहे. माननीय पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात जाहिरात केलेली आहे की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत अन्नधान्य दिलेले. मग ते का दिलं? ते रेवडी राजकारण नाही का? जर तसं आहे तर आज पण जनता कुपोषणाने मरती, आज पण जनता भूकपळीमुळे मरती. मग यांना जर राज्यकर्ते हे जर त्यांना जीवन जगण्याच्यासाठीच हे मोफतच देणार नाहीत किंवा त्यांना आरोग्याच्या रेशन त्यांना देणार नाही तर मग ती जनतेने कुणाकडे बघायचं? निवडून आलेल्या आपल्याच लोकशाहीतल्या आपल्या सरकारकडनं मदत मागायची नाही तर मागायची कुणाकडे? एकूणच विकास जे एकूणच या रेवडी राजकारणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर विचार केला
तर ही रेवडी संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खरं तर आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे. कारण मोफत किंवा सवलतीत गोष्टी मिळणं ही एक जागतिक गोष्ट आहे. सगळीकडे अशा प्रकारच्या सुविधा किंवा योजना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिटनमधील आरोग्य सुविधा योजना ही महिलांना प्रसूतीच्या वेळी जवळपास सर्व गोष्टी मोफत पुरवते. बेरोजगार किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी जगभरातील कित्येक देशांमध्ये कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या सर्व योजनांसाठी फंडिंग हा मुख्य मुद्दा असतो. त्यामुळे मर्यादित अर्थसंकल्पीय संसाधनं असताना पर्यायी वापराचा कठीण पर्याय अवलंबला जातो. काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये या योजनांमधील खर्च दुसरीकडे वळवला जाऊ शकतो. म्हणजे याचंच एक विकासजी उदाहरण जर द्यायचं झालं तर संरक्षणावरील खर्च जो की अपरिहार्य आहे. एका मॉडर्न जेट विमानाचा एका तासासाठी उड्डाणाचा जो खर्च आहे तो सुमारे $21,000 एवढा आहे. आणखी आधुनिक विमानांसाठी हा खर्च जो आहे तो आणखीन मोठा आहे. आता खरं तर भारताच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत देणं हे नैतिकदृष्ट्या अयोग्य किंवा निंदनीय नाही. मात्र याचा अर्थ असाही नाही की सबसिडी बिलाची रक्कम फुगवून तुम्ही भविष्याकडे दुर्लक्ष करावं. या योजनेचा राज्याच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जसे आता विकास एकूण आपल्याला चर्चा होताना दिसून येते किंवा टीका होताना आपल्याला दिसून येते. शिवाय आंतरराज्य वादालाही यामुळं खरं तर तोंड फुटण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते, ज्याचे परिणाम गंभीर आहेत. मात्र राजकारणी या गोष्टींचा विचार करताना राजकारणी मंडळी यावरती आपल्याला दिसत नाही. शिवाय आपल्याकडे जिथे गरिबांना 2 वेळचं अन्न आणि निवारा उपलब्ध नाही तिथं त्यांना भविष्यातील फायद्यांबाबत धीर देणारा युक्तिवाद करणं हे अगदी कठीण आहे. मात्र वीज आणि ऊर्जेपेक्षाही त्यांना अन्न निवाऱ्याची अधिक गरज आहे हे देखील लक्षात घेणं महत्वाचं आहे. अगदी आकाशी त्याचमुळे मला सांगायचं की याच पद्धतीची जी तुम्ही ज्या आरोग्याच्या सुविधाच्या बाबत जसं तुम्ही आता मांडलेलं आहे की ब्रिटनचं उदाहरण दिलेलं आहे की ब्रिटन मधल्या प्रसूतीच्या महिलांना मोफत आरोग्य सुविधा दिली जाते. याच संबंधानं पश्चिम बंगाल फार्म लेबर असोसिएशन विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार 1996 4SC-37 या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये कार्यकक्षेत येणारा हक्क म्हणून रुग्णाच्या तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्याचा हक्क मान्य केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयात असे म्हटले आहे की लोकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा पुरवणे हे शासनाने हाती घ्यावयाच्या दायित्वामधील एक आवश्यक असा भाग आहे. या सुविधा मिळण्याची मागणी करणाऱ्या लोकांना वैद्यकीय उपचाराच्या सुविधा पुरवण्यासाठी दवाखाने व आरोग्य केंद्र चालवून ते दायित्व सरकारने पार पाडले पाहिजे. संविधानाच्या अनुच्छेद 21 द्वारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवितास हक्काचे संरक्षण करण्यासाठी हे दायित्व सरकारने लादले आहे, सरकारवर लादले आहे. मानवी जीवनाच्या आरोग्यास सर्वोच्च महत्व आहे. केवळ सरकारी दवाखानेच नाही तर त्यात काम करणारे वैद्यकीय अधिकारी देखील लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी, त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी व त्यांना वैद्यकीय सहाय्य जबाबदार धरून त्यांना मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्यास दवाखाने व वैद्यकीय अधिकारी या दोघांनाही जबाबदार धरण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने या न्याय निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मग जर असे असेल आणि नुकतंच याच न्याय निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने पण आता अलीकडे आपल्याकडे GR काढलेला आपल्याला माहिती आहे की जर रस्त्यावरती एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला 72 तासाच्या ज्या गोल्डन आवरच्या सुविधा आहेत या कुठल्याही दवाखान्यामध्ये मोफत दिल्या जातील. मग यालाही रेवडी संस्कृतीच आपण म्हणणार आहोत का? मग आपल्याकडं माणसाच्या जीविताचं मोल काहीच नाही आहे का? कारण अपघात स्थळी त्याच्याकडे तर कोणीच नसेल. मग अशा वेळेस त्याला देण्यात आलेली जी सुविधा आहे ही पण रेवडी संस्कृतीमध्ये मोडली जाणार आहे का? हाही प्रश्न मला त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याचबरोबर की मला हेही या ठिकाणी नमूद करायचं आहे की ज्या वेळेस एकीकडं आपण सुविधा दिल्या तर मोफत सुविधा दिल्या तर आपण दुसरीकडे म्हटलं जातो, तर मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण स्वीकारलेले जे जाहीरनामे आहेत
किंवा आपणच त्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सह्या केलेल्या आहेत, या तरतुदीचं कधीतरी विचार करणार आहोत का? एकूणच हा जो आपण मुद्दा मांडताय त्यामध्ये ह्याच्यामध्ये मला थोडंसं नमूद करायचं आहे की भारतीय निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप वाढल्याचं खरं तर 2008 मध्येच दिसून आलं. भारतीय काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या ते सामंजस्य करार जो आहे त्यामधून स्पष्ट होत आहे. खरं तर असं असलं तरी मोफत गोष्टी वाटपाविरोधात कायदा करणं राजकीय आणि घटनात्मक दृष्ट्या असमर्थनीय असेल, कारण कित्येक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून अशा प्रकारचे असंख्य लाभार्थ्यांना देयकं हस्तांतरित केली जातात. राज्यांना दिली जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादा सुद्धा लागू करणं ही समस्या प्रधान आहे, कारण त्यासाठी सुद्धा मार्गदर्शक तत्व आधीपासूनच अस्तित्वात आहेत. त्यामुळे या रेवडी संस्कृतीमध्ये तर्कशुद्धता आणायची असेल तर सर्वात आधी भारतीय राजकारण्यांना मतदारांबद्दलची त्यांची जी विश्वासार्हता आहे ती सुधारण्याची गरज आहे. अगदी खरंच आकाशजी, अगदी तुम्ही परफेक्ट सांगितलेलं आहे. ज्यात मला या पुढे जाऊन आपल्याला एक लक्षात आणून द्यायचं आहे की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाला पहिली जी आपली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1952 साली झाली. या भारतीय घटनेच्या निर्णयानुसार, भारतीय घटना समितीच्या निर्णयानुसार किंवा तरतुदीनुसार पहिली लोकसभा निवडणूक 25 ऑक्टोबर 1991 ते 21 फेब्रुवारी 1952 या 4 महिन्यात पार पडली. लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या एकूण 497 आणि राज्यसभेच्या 3283 जागांसाठी 17,32,12,443 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याच्यात 192 लहान मोठे राजकीय पक्षांनी सहभाग घेतलेला होता आणि या सहभागामध्ये लोकांसाठीच्या पहिल्या निवडणुकीत पंडित नेहरू हे स्टार प्रचारक होते. त्यांनी पहिल्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी एकूण 40,000 किमीचा प्रवास त्यांनी केलेला होता. या काळात जवळपास 4 कोटी लोकांशी त्यांनी संवाद साधला. आपला पक्ष, धोरणे, मूलभूत अधिकार व कर्तव्य याची माहिती लोकांना त्यांनी करून दिली. यामुळे पंडित नेहरूच्या काँग्रेस पक्षाला 45% मते मिळवली व पंडित नेहरू हे भारतीय नवनिर्मित पंतप्रधान म्हणून बनले. काँग्रेसला एवढे भरघोस मतदान होण्यामागचे कारण त्या काळचे कदाचित भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रदीर्घ इतिहास व राष्ट्रव्यापक संघटना आणि स्वातंत्र्य संपादनाची पुण्याई यामुळेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला प्रतिकूल मताचे अनुकूल मतात परिवर्तन झाले. या निवडणुकीत बहुसंख्य मतदार निरीक्षक असल्यामुळे प्रत्येक मतदारांना निवडणूक ओळखण्यासाठी किंवा निवडणूक मतदाराला ओळखण्यासाठी पक्ष चिन्ह देण्यात आले, उमेदवाराला चिन्ह देण्यात आले आणि प्रत्येक बूथ मध्ये वेगवेगळ्या मतपत्रिका व मतपेट्या देण्यात आल्या होत्या. त्यासाठी लोखंडाच्या 2,12,00,000 मतपेट्या त्या ठिकाणी तयार करण्यात होत्या लोखंडाच्या. या निवडणुकीमध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्षांनी स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असेल याचं विजन आणि ते ठेवत असताना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याची आश्वासनं देण्यात आली. त्या निवडणुकीपासून ते शेवटच्या निवडणुकीपर्यंत हेच आपल्याला दिसत आलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये आम्ही काय मोफत देणार आहोत, अगदी सरपंचाच्या निवडणुकीपासून ते ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून ती स्वराज्य संस्थाच्या महापालिकाच्या निवडणुकीमध्ये पण आपण पाहत आलेलो. मग कधी काही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लॅपटॉप फ्री देणं, कधी गणवेश मोफत वाटणं, कधी पुस्तकं मोफत वाटणं, कधी आम्ही या ठिकाणी असं म्हणू शकतो की आपल्या महानगरपालिकेचं जर गेल्या वेळेचा निवडणुकीचा जर पाहिला आपण तर गेल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षांनी काय आश्वासनं दिली होती. या आश्वासनाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या वतीनं श्यामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना सुरू केली जाणार आहे. या महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल तसेच कोथरूड भागातील सुतार दवाखान्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटर उभारले जाणार असल्याचं आश्वासन यात आपल्या महानगरपालिकेतल्या बीजेपी सत्ताधाऱ्यांनी दिलेलं होतं आणि ही योजना कार्यान्वित केलेली होती. एवढंच नव्हे तर पुणे शहरातल्या नागरिकांना मोफत वायफाय सुविधा देण्यात आलेल्या होत्या. ह्या सगळ्या रेवडी संस्कृती केवळ एका पक्षात आहे का? माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे ती केवळ एका पक्षातलीच रेवडी संस्कृती आहे का ही? तर मला वाटतं नाही, ही सर्वच राजकीय पक्षांमध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच आता खऱ्या अर्थानं
जी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली आहे आणि या केसमध्ये ही जी भूमिका मांडण्यात आलेली आहे की रेवडी संस्कृती किंवा आश्वासनाच्या मोफत खैरातीच्या नावाखाली ज्या पक्ष देत आहेत अशा पक्षांचीच मान्यता रद्द करा, ही जी याचिका झालेली आहे ही याचिका आणि खऱ्या अर्थानं संविधानातल्या तरतुदी हे आता सर्वोच्च न्यायालयापुढे घटनात्मक पेच निर्माण होणार आहे आणि या न्याय निर्णयाकडे पाहणं खऱ्या अर्थानं मला वाटतं जनतेचं काम. नक्कीच. आणि आपण एकूण पाहतोय की एकूण भाजपचा किंवा जाहीरनामा किंवा एकूणच अशी टीका सुद्धा केली जात होती किंवा असं सोशल माध्यमातून चर्चाही होती की भाजप सत्तेवरती आल्यानंतर तरुणांच्या किंवा इथल्या नागरिकांच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये येतील अशी आश्वासनं सुद्धा दिली गेली होती. आणि त्याबाबत माध्यमांनी जेव्हा अमित शहांना प्रश्न विचारला होता त्याबाबत सोशल मीडियावरती ती क्लिप सुद्धा, व्हिडिओ क्लिप सुद्धा असेल, त्यावेळेस अमित शहा असं म्हणत होते की निवडणुकांना सामोरं जाताना अशी वक्तव्य केली जातात. तर मग हे नेमकं काय आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि विकासजी, एक प्रश्न पण जो उपस्थित होतोय, आपण एकूणच संविधानातील काही तरतुदींचा जो काही उल्लेख केला, खरं तर मग मोफत शिक्षण किंवा आरोग्याच्या सुविधा हे देणं म्हणजे एकूणच रेबडी संस्कृती किंवा हे चुकीचं आहे अशा प्रकारचा जो काही अवकाश तयार केला जातोय, एकूणच आपलं विश्लेषण काय राहील की याच्याकडे आपण कसं पाहतो? मला जर आता वाटतं की ह्या रेवडी संस्कृतीच्या नावाखाली पुन्हा एकदा हे राजकारण आरक्षणाच्या मुद्द्याकडे सरकेल आणि आरक्षणामुळे मोफत दिलं जातंय, आरक्षणाने गुणवत्ता डावळली जाते. मग हे कुठंतरी संविधान धोक्यात आलंय का आपलं? या विचाराकडे कधी कधी झुकावं लागतं. कारण घटनेतच नमूद केलेलं आहे की खऱ्या अर्थानं आपत्काल परिस्थितीमध्ये नागरिकांना ज्या सुविधा देणं आहे ते राज्याचं दायित्व त्यांनी घटनेत नमूद केलेलं आहे. मग असं असताना या घटनात्मक पेच तयार करण्यामध्ये कारण काय आहे किंवा याचं पुढचं राजकारण पुढे हळूहळू आरक्षणाकडे, या रेवडी संस्कृतीच्या माध्यमातून हळूहळू आरक्षणाकडे जाणार आहे का, हाही मला वाटतं की हे धोकादायक ठरणार आहे. नक्की. आणि एकूणच ही जी काही टीका होते विकासची, एकूणच यावरती सुद्धा अरविंद केजरीवाल जे आता एकूणच सुप्रीम कोर्टामध्ये जी काही याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगाने खरं तर आम्हाला सुद्धा या एकूणच याचिकेमध्ये समाविष्ट करावं, आमची बाजूही जाणून घ्यावी असं एकूणच आपकडून सांगण्यात येत आहे. एकूणच आता आपण एक शेवटचा मुद्दा किंवा एकूणच ह्या विषयाच्या चर्चेच्या शेवटाकडे येताना खरं तर एकूणच आता पंजाब सरकारचा आताचा महसूल जर आपण बघितला विकासजी, तर पंजाब सरकारचा महसूल पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून 2022 मध्ये गतवर्षीच्या 15,000 कोटींच्या तुलनेत 21,000 कोटीपर्यंत वाढलेला आहे. यातून लोकांना मोफत वीज देण्याचा खर्च भरून निघालाय. दिल्ली राज्यावर 0 कर्ज आहे तर भाजप शासित गुजरातवर 3.5 लाख कोटीचं कर्ज असल्याचं सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एका बाजूला अशी मांडणी केली जाते किंवा असा प्रसार केला जातोय की अशा प्रकारे रेबडी संस्कृती वाटून किंवा एकूणच अशी आश्वासनं देऊन राज्याच्या किंवा देशाच्या तिजोरीवरती खरं तर भार येतोय अशी मांडणी केली जाते. मात्र ही अरविंद केजरीवाल यांची टिप्पणी सुद्धा त्यावरती महत्वाची आहे. माझा प्रश्न आकाश, आणखी मला असा प्रश्न पडतो, मी शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत आहेत आणि या आत्महत्या होत असताना मग शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज मग सरकारने फेडायचं, मग ती मोफत नाही का ती? मग सरकारने फेडायचं, मग कर्जमाफी द्यायची, मग हजारो कोटीच्या कर्जमाफीच्या योजना ज्या राबवल्या जात आहेत हे कोण करतंय? मग कशासाठी मतदान केलं की आम्ही आता स्वतः केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, कुठलेही सरकार आलेले आहेत, पीएम शेतकरी सन्मान योजना ह्यावरती मग चर्चा होणार, ह्याच्यावरती पण चर्चा होणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी की तुम्ही फक्त एखाद्या सामान्य नागरिकांना किंवा खरंच गरजवंताला ज्यावेळेस दिलं जातंय त्यावेळेस बोललं जातं. मग मला असं या ठिकाणी या सगळ्या संस्कृतीतून मला असं म्हणायचंय की या भागाकडे जात असताना, याच्यावरती शेवटच्या पद्धतीने बोलत असताना या रेवडी संस्कृतीच्या माध्यमातून जे काही पुढे आलंय किंवा पुढे येतंय असं पुढे आणू पाहिलं जातंय, हे मला असं वाटतं
की घटनेने दिलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्याचं आणि केंद्राचं कर्तव्य यातून पळवाट काढण्यासाठी राजव्यवस्था जेव्हा आपीशी ठरले जाते त्यामुळं याच्यावरती अशा पद्धतीने देशात चर्चासत्र घडवले जातात आणि खऱ्या अर्थानं मूलभूत मुद्द्याकडनं लक्ष विचलित केलं जात आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही गरिबांना जी अन्न सुरक्षा योजना राबवण्यात आली अन्नधान्याची, या अन्नधान्याच्या योजनेमध्ये आज 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिलं. ही आपत्कालीन या कोरोनाच्या काळामध्ये याची जाहिरातबाजी करून आपण आपल्या पक्षाचं मत वाढवू शकतो. तर मग हे देत असताना ज्या बँकांनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना जे कर्ज दिलं गेलेलं आहे हे कर्ज 10 लाख कोटीपेक्षा हे कर्ज माफ करण्यात आलं आणि अन्नधान्य जे 80% लोकांना दिलं गेलं याला तुम्ही रेवडी मानताय आणि मग उद्योगांचं कर्ज माफ केलं त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? हाही प्रश्न आता सगळ्यांनी प्रत्येकाला पडलेला आहे. याच्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी डोळसपणे बघून खऱ्या अर्थानं नागरिकांना आवश्यक असणारा भारत घडवण्याचं या अमृत महोत्सवामध्ये संकल्प करून मला वाटतं हे करणं आवश्यक आहे. नक्की. आणि खरं तर ह्या पॉडकास्टचा विद्यार्थी शेवट करताना हे पॉडकास्ट जे काही प्रेक्षक ऐकत असतील त्या प्रेक्षकांना सुद्धा खरं तर या विषयाला घेऊन काय वाटतं खरं तर कमेंट करा आणि खरं तर अशा एकूणच मुद्द्यांना चर्चांना घेऊन आपण नेहमीच बोलत राहूया. तुर्तास आजच्या या पॉडकास्टमध्ये एवढंच. पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूया. धन्यवाद.